काय होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कल्याण नगरी आहे, पण ह्या कल्याण नगरीमधली स्टेशन परिसरामध्ये आमच्या महिला सुरक्षित नाही आहे. कारण का वारंवार आमच्याकडे, मी तिकडे विभागाध्यक्ष पॅनल क्रमांक 9 स्टेशन परिसर येतो, माझ्याकडे वारंवार तक्रारी येतात की बाबा तिथे आम्ही लेडीज सर्वसामान्य लेडीज आहे हे संध्याकाळी किंवा दिवसाढवळ्या उभ्या राहू शकत नाही आहे. कारण तिथे वारंग्या व्यवसाय करणाऱ्या महिला ज्या आहेत ह्यांनी दिवसाढवळ्या देखील तिथे एवढं व्यापून ठेवलेलं की सर्वसामान्य महिला उभी राहू शकत नाही आणि तिला देखील वाईट नजरेने बघितलं जातं. त्याकरता मागे आम्ही पत्र दिलं होतं आयुक्त साहेबांना, पोलीस प्रशासनाला पत्र दिलं होतं की ह्या परिसरामध्ये हे जे बसस्थान बांधलेलं आहे हे उठवावं, नाही तर ह्या परिसराला रेड लाईट एरिया घोषित करावा, जेणेकरून आमच्या सर्वसामान्य महिला इथे उभे राहणार नाही. त्याकरता आज आमच्या कल्याण डोंबिवलीला महिला महापौर मिळाल्यात. आम्ही त्या महिला महापौरांची भेट घेतली, त्यांना हे पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं, त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही स्वतः पाहणी करून हा जो विषय हा तडीस मार्गात लावू आणि जर तसं नाही केलं तर ह्या 1 महिन्यामध्ये आम्ही तिथे रेड लाईट एरिया करू, अशा रेड लाईट एरिया घोषित करू आणि त्याचा फलक लावून तिथे सर्वसामान्य महिलांनी उभे राहू नये असं एक फलक लावणार आहोत.